साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। श्री शंकर महाराज की जय। सगळ्यांना हरिओम। आपला बराच गॅप झालाय मध्ये 2 आठवड्याचा, त्यामुळे तुम्हाला काय आठवतं का आपण काय शिकलो होतो दोन वर्गात? हॅलो, मध्ये मध्ये मी प्रश्न विचारेन तेव्हा उत्तर देत चला, बाकीच्या वेळी तुमचे माईक बंद ठेवा, म्हणजे मला कळेल का काय कितपर्यंत आपण केलं, आपण व्यवस्थित केलं नाही केलं. ठीक आहे. अच्छा, दुसरं, ज्यांनी माझ्याकडे पुस्तकं मागवली होती त्यांना पुस्तकं मिळाली का? हो हो. अच्छा, हो, मला मिळालं ना. हा, ठीक आहे. कारण मला कळत नाही, तुम्ही मला रिप्लाय नाही दिला, त्याच्यामुळे मला लक्षात येत नाही का तुम्हाला मिळालं नाही मिळालं. पण आज बाकीच्या सगळ्यांनी पुस्तकं घेतली आहेत का? घेतलं तर त्यांच्यासाठी चांगलं आहे, कंपल्सरी नाही. पण आपण काही नोट्स वगैरे देत नाही, तर पुस्तकातनं रेफर केलं तर ते पुस्तकं तुम्हाला जास्त फायद्याची आहेत आणि ते कधीही उपयोगी पडतं रेफरन्ससाठी. ठीक आहे. तर ज्यांनी घेतली नसतील आणि ज्यांना घ्यायची असेल तर मला पर्सनलवर मेसेज करा, मग मी तुम्हाला सांगेन काय करायचं. ठीक आहे. तर आपण आता पुढे सुरुवात करूया. स्क्रीन शेअर करतो मी. स्क्रीन दिसते सगळ्यांना? ओके. हो, दिसतं. तर आपण सुरुवात केली ते दिशापासून. पहिल्या वर्गात एकंदरीत 10 दिशा आहे, त्यातल्या 8 दिशा आपल्यासाठी महत्वाच्या आहेत, बाकीच्या 2 ऊर्ध्व आणि अर्धरा तेवढी महत्वाची नाही. आणि मग प्रत्येक दिशेचा अधिपती कारक ग्रह यांच्याबद्दल आपण माहिती घेतली होती, बरोबर आहे? आणि त्यांचे फलादेश काय आहे त्या दिशाप्रमाणे आपण बघितलं होतं. मग तुम्हाला एखादी कंपास वस्तू करायचं म्हणजे कंपास असणं गरजेचं आहे. ती कंपास कुठल्या प्रकारची घ्यायची हे पण तुम्हाला सांगितलं पहिल्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर शास्त्र म्हणजे काय, कसं शास्त्र निर्माण झालं याच्याबद्दल आपण बघितलं होतं, बरोबर आहे? तर या शास्त्रांबद्दल पण आपण मागच्या वर्गात बघितलं होतं. मागे जो आपण एक वर्ग घेतला त्याच्यात ते झालं. मग ते कसं शोधलं गेलं. आपलं जे वास्तुशास्त्र हे पारंपरिक आणि पूर्ण शास्त्राच्या आधारित म्हणजे वैज्ञानिक आहे ते पूर्ण. ओके, आपण त्याला सायंटिफिक म्हणतो. आताच्या लोकांना सायंटिफिक मध्ये फार महत्वाचं असतं. आपले सगळे वेद किंवा आपले जेवढे शास्त्र आहेत ते सगळे सायन्स बेसवर आहेत, त्याच्या मागे विज्ञान आहे. पण पहिल्याच्या काळात लोकांना विज्ञान मध्ये समजायचं नाही, मग त्यांना या कथेद्वारे सांगायचे. तेव्हा पटायचं. मग देवाचं नाव किंवा कथा वगैरे सांगितली का त्याच्या पद्धतीने सांगितलं तर त्यांना लवकर समजायचं. त्याच्यामुळे त्यावेळी त्यांनी तसं वापरलेलं होतं. पण त्याच्या मागे सगळं विज्ञान आहे. मग जीवन काळात मिळणारी शुभाशुभ फळ. वास्तू तुम्ही परफेक्ट 100% केली म्हणून तुम्हाला सगळंच व्यवस्थित मिळेल असं नाही. ती वास्तू जर परफेक्ट असेल तर बाकीची जी तुमची 3 फळं आहेत ती पण तशी चांगली असली पाहिजे, किंवा वाईच वर्षा म्हणून ते 3ही चांगली असेल तर वास्तू तुम्हाला चांगली मिळते. त्यातलं एखादं तरी इकडे तिकडे असेल तर वास्तूमध्ये कुठेतरी दोष सापडू शकतो, बरोबर आहे? तर वास्तू एकदम पूर्ण तुम्ही वास्तूच्या नियमाप्रमाणे बनवली तर ती तुम्हाला 100% फळ देईल असं नाही. तुमच्या आयुष्यातलं ते जीवनातलं 25% फळ चांगलं मिळेल, हे आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण ऊर्जेला सुरुवात केली होती, बरोबर आहे? ऊर्जेशिवाय जीवन नाही आहे ना, आपल्याला माहिती आहे. आपल्याकडे ज्या काही आपल्याला जे ऊर्जा, एनर्जी, जगण्यासाठी काय लागतं तर एनर्जी लागते, बरोबर आहे? जर ती एनर्जी तुमच्याकडे बरोबर नसेल, ती ऊर्जाच नसेल तर तुम्ही काम कसं करणार, बरोबर आहे? तर ऊर्जा आपल्याला कशी मिळते तर सगळ्यात महत्वाची ऊर्जा, जी काही ऊर्जा मिळते सगळ्यात पहिले ती सूर्याकडनं. सौर ऊर्जा आणि प्राणिक बरोबर. सौर ऊर्जा मिळते ती सूर्याकडनं, आणि प्राणिक जी ऊर्जा आहे, प्राणिक ऊर्जा किंवा सौर ऊर्जा, कारण सूर्याच्या ऊर्जापासूनच आपल्याला प्राण आहे ना. सूर्य हा प्राणाचा पण कारक आहे, आपण म्हणतो ना, तो जीवन आहे. सूर्य आहे म्हणून जीवन आहे, नाही तर जीवनच नसतं. तर त्याला आपण सौर ऊर्जा किंवा प्राणिक ऊर्जा असं म्हणतो, सोलार एनर्जी म्हणतात. आताच्या काळात ते सोलार एनर्जी फार फेमस झाली. सूर्याच्या ऊर्जेपासून आपण इलेक्ट्रिसिटी निर्माण करतो आणि
काय म्हणतात त्याला नेट मेटरिंग वगैरे करतात. मग तुम्हाला तुमच्या बिलामध्ये इलेक्ट्रिक बिलामध्ये त्याचा फायदा होतो. पण त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी सुरुवातीला 2-2.5 लाख खर्च करायला लागतो. आणि तो खर्च आता आजकाल तुम्हाला ते लोन पण मिळतं त्याच्यासाठी. बरोबर आहे? माझा आवाज येतोय ना बरोबर सगळ्यांना? बरं, ठीक आहे. तर सौर ऊर्जा किंवा प्राणिक ऊर्जा असते, त्याच्यावरनं सगळं जीवन आहे. मग सौर ऊर्जा कोणापासून मिळते? तर सूर्यापासून. आता आपण जे काही निर्माण झालेलं आहे, आपल्याला माहिती आहे या पृथ्वीवर जे काही जीवन आहे किंवा हे पृथ्वी ज्या पद्धतीने निर्माण झालेली आहे, त्या 5 महातत्व आहे म्हणजे महाभूत आहेत. पंचमहाभूतापासूनच जे काय आहे ते सगळं निर्माण झालेलं आहे. आपलं शरीर पण पंचमहाभूतापासूनच निर्माण झालंय. या पृथ्वी तलावर किंवा म्हणू अवकाशात किंवा या दुनियेत जे काय आहे ते पंचमहाभूतच आहे. पण जी पाचही महाभूत आहेत त्याच्यापासून आपण सगळे तयार झालेले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आपण जो उलट्या क्रमाने गेलो आकाश, अवकाश म्हणतो. अवकाशात काय आहे? नाद आहे, आवाज आहे. पण तो आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय लागतं? वायू. तो वायू आपल्यापर्यंत पोहोचतो. पण वायूमध्ये पण अग्नी समावलेला आहे. अग्नी म्हणजे तेज. वायू जर वाहिला किंवा वायूचा आता पवनचक्की वगैरे लावली तर त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी निर्माण करता येते. बरोबर आहे? वायू वाहिला आणि जर समजा तुम्ही इकडे बघितलं असेल डोंगरावर जो वणवा पेटतो तो कशामुळे होतो? वायूमुळेच ना. वायू वाहल्यामुळे ते झाडं एकमेकांना घासतात आणि त्याच्यातनं अग्नी निर्माण होतं. म्हणजे त्याच्यात तेज आहे, म्हणजे वायूमध्ये तेज समावलेलं आहे. बरोबर आहे? पण वायूमध्ये अग्नी लागल्यानंतर काय होतं? परत पृथ्वीवर जे पाणी असतं त्याचं बाष्प होऊन काय होतं? आप निर्माण होतं, पाणी निर्माण होतं ना. बरोबर आहे? आणि पृथ्वी आहे. पृथ्वी म्हणजे आपण जे जमिनीवर राहतो ते पृथ्वी तत्व. अशी 5ही तत्व पंचमहाभूत. वास्तुशास्त्रामध्ये पण या पंचमहाभूताचं फार महत्व आहे. आपलं जे घर आहे ते पण पंचमहाभूतापासूनच बनलेलं आहे. या पंचमहाभूतांचं आपण जर बॅलन्स केलं तर वास्तू आपली जी आहे ती चांगल्यात चांगली होते. जैविक ऊर्जा ह्याला आपण काय म्हणतो? बायोकेमिकल ऊर्जा. पंचमहाभूते त्याचीच रूपांतर आहे शब्द, स्पर्श, रस आणि गंध. ही जैविक ऊर्जा म्हणून काम करतात. ही तत्व किंवा हे जे काय गुणधर्म म्हणतो, हे गुणधर्म हे पंचमहाभूताचेच आहे. म्हणजे सूर्य सकाळच्या वेळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सौर ऊर्जा मिळते, त्याला आपण प्राणिक ऊर्जा पण म्हणतो. बरोबर आहे? आणि सूर्यास्त ते सूर्योदय म्हणजे संध्याकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी जी काही जैविक ऊर्जा असते ती बायोकेमिकल ऊर्जा असते. बरोबर? ते काय आहे? शब्द. आकाशातनं शब्द तयार होतात. वायूचा आपल्याला स्पर्श जाणवतो. वायू दिसत नाही, पण वायू जर आपल्याला असं गेला, आपल्या हवा लागते. बरोबर? पंख्याखाली बसलो असलो किंवा एसी मध्ये बसलो असलो तर त्याचा आपला स्पर्श जाणवतो. बरोबर आहे? मग रस म्हणजे तुमची रसना. बरोबर? जिभेवर जेव्हा लाळ गळते किंवा आपण जे काय खातो त्यातनं काय निघतं? रसना म्हणजे पाणी निघतं, त्याला आपण आप म्हणतो. बरोबर आहे? ती रस आहे. रूप, रूप अग्नीचा अग्नी दिसतो म्हणून त्याला रूप आहे. आणि गंध म्हणजे पृथ्वी. बरोबर आहे? पृथ्वी खूप तापलेली असेल, पूर्वीच्या काळात आपण बघायचो पृथ्वी तापलेली असताना पहिला पाऊस पडतो तो पृथ्वीतनं एक सुगंध. पृथ्वी जशी असेल म्हणजे तुमची जी जमीन जशी असेल त्याच्याप्रमाणे त्याचा गंध येतो, मातीचा गंध येतो. म्हणजे पृथ्वी म्हणजे ही जैविक ऊर्जा पण तुमच्या पंचमहाभूताचीच रूप आहे. पण ती संध्याकाळच्या वेळी ह्या पद्धतीने आपण त्याचा विचार करतो. मग ऊर्जा ही एकच आहे. ऊर्जा तुम्हाला कुठली निर्माण करता येत नाही किंवा त्याचा म्हणजे ऊर्जाचा विनाश होत नाही. म्हणजे एनर्जी नॉर बी डिस्ट्रॉइड एनर्जी कॅन नॉट बी क्रिएट नॉर बी डिस्ट्रॉइड. एका ऊर्जेतनं दुसऱ्या ऊर्जेत रूपांतर होतं. तसं म्हटलं ना, आकाशातनं नाद तयार होतं, त्यातनं वायू निर्माण, वायूमधनं अग्नी, अग्निमधनं परत पाणी होतं, पृथ्वी. अशा पद्धतीने एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत होतं. मग ह्याचा जर बॅलन्स तुमचा बिघडला तर मग आपल्याला त्याचा त्रास होतो. या 5ही तत्वाचा कुठलंही एक तत्व वाढलं, समजा अग्नितत्व वाढलं अंगामध्ये, आपल्या शरीरात अग्नितत्व वाढलं किंवा घरात अग्नितत्व वाढलं तर काय होईल? खूप तापेल. बरोबर आहे? घर तापेल किंवा आपण तापत होतो, मग आपल्याला काय होतं? ऍसिडिटी वगैरे होतं. जर घरात तापलेलं असेल तर कोण कोणावर चिडेल, कोण कोणावर काय करेल? बरोबर आहे का नाही? वायू म्हणजे वात वाढला समजा तरी आपल्याला त्रास होतो. बरोबर? वाताचा त्रास झाला का तुमचे हातपाय दुखतात, हातपाय चालत नाही. बरोबर? त्याचप्रमाणे पाण्याचं पण म्हटलं तरी तसंच आहे. म्हणजे कुठलंही एक तत्व कमी जास्त झालं तर त्याचे परिणाम आपल्याला वेगळे मिळतात, जे अपेक्षित परिणाम मिळत नाही. मग आपल्या घरात पण वास्तूमध्ये पण हे 5 तत्व आपल्याला सांभाळायचे असतात. त्याच्यावर आपण पुढे गेल्यावर बघू. सौर ऊर्जा. पूर्वे दिशेकडून सौर ऊर्जेची प्राप्ती होते आपल्याला. बरोबर आहे का? तर सूर्य उगवतो ती दिशा आपण पूर्व मानतो. आपण पूर्वी पण म्हटलं होतं दिशा हे सापेक्ष आहे. जेव्हा सूर्य उगवतो
जेव्हा उजेड येतो आपण असं म्हणूया, ज्या बाजूला तो सूर्य उगवतो किंवा ज्या बाजूला सूर्य येतो त्या दिशेला आपण पूर्व दिशा म्हणतो. मग पूर्व दिशेकडून सौर ऊर्जेची प्राप्ती होते. सूर्याच्या उष्णतेतून जीवनशक्तीचा लाभ होतो. बघितलं आपण आता बरोबर आहे. सूर्याच्या ऊर्जेतून जीवनशक्ती. सूर्य उगवला नाही तर कसा त्रास होतो, तुमचं काहीच पुढे काम होणार. बरोबर आहे. तुमचं जे अन्नधान्य पिकतं किंवा जे काय म्हणतो शेती वगैरे होते त्याला पण सूर्यप्रकाश गरजेचा आहे. त्याशिवाय तुमच्या घरात तुम्ही लावलेली झाडं असतात, काही जण आता इंडोर झाडं लावतात, पण बाहेर जी असतात त्याला जर सूर्याचा प्रकाश नाही मिळाला तर ती वाढणार नाही. बरोबर आहे. म्हणून तो सूर्य काय आहे, तर जगाचा आत्मा आणि पोषण करता, म्हणून त्याला आपण जगाचा आत्मा किंवा पोषणकर्ता म्हणतो. सूर्य तसेच पंचमहाभूतापासून पृथ्वी, आग, तेज, बरोबर आहे, वायू, आकाश ह्याच्यातनं मिळालेल्या ऊर्जेला आपण काय म्हणतो, वैश्विक ऊर्जा, प्राणिक ऊर्जा किंवा सौर ऊर्जा. याला आपण असं पण म्हणतो, वैश्विक ऊर्जा किंवा प्राणिक ऊर्जा किंवा सौर ऊर्जा. सूर्यापासून मिळणाऱ्या पंचमहाभूतापासून मिळणारी ऊर्जा ही आपल्याला प्राणिक ऊर्जा म्हणून आपण ओळखलेली आहे. ही थोडी थिअरी आहे, पण हे आपण जर लक्षात घेतलं तर ह्याच्यावरनं तुम्हाला सगळी वास्तूमध्ये काय म्हणतो अरेंजमेंट करायचे. मग कुठे काय असतं, तुमचं किचन कुठे, राहण्याची खोली कुठे, तुमचं बाथरूम टॉयलेट कुठे, या सगळ्या ह्याच्यावरच अवलंबून आहे, या थिअरीवर. ठीक आहे. जैविक ऊर्जा आपण मगाशी म्हटलं शब्द, तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे शब्द हा काय आहे, आकाश तत्वाचा गुण आहे. त्याच्यात साऊंड एनर्जी नाद तयार होतो. बरोबर आहे. या जैविक ऊर्जा आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. स्पर्श वायुतत्वाचा, कारण स्पर्श आपल्याला लागून जातो म्हणून स्पर्श वायू. रूप अग्नितत्वाचा आहे, अग्नी दिसतो म्हणून त्याला अग्नितत्वाचा गुण म्हटलेला आहे. आणि रस आपतत्वाचा म्हणजे पाण्याचा गुण आहे. आपण जिभेला रसना म्हणतो, आपल्या जिभेवर रसना तयार होते. बरोबर आहे. गंध पृथ्वी तत्वाचा गुण आहे. गंधाला पृथ्वी तत्वाचा गुण का होतो हे तुम्हाला मी सांगितलं. खूप जमीन तापलेली असते. पूर्वी आपण पाण्याचं म्हणजे ह्याच्यासाठी विचार करायचा का पाऊस पडल्यानंतर, पण तुमची जमीन एखाद्या उन्हाळ्यात खूप तापली आणि त्याच्यावर जर तुम्ही पाणी शिंपडलं तर त्या पृथ्वीतनं, त्या जमिनीतनं एक विशिष्ट प्रकारचा गंध येतो. विशिष्ट प्रकारचा म्हणजे ती जागा, ती पृथ्वी म्हणजे ते जे काही जमीन आहे ती कुठल्या प्रकारची आहे त्याच्यावरनं तो गंध असतो. म्हणून पृथ्वीला आपण, पृथ्वीचा गुण काय आहे, तो गंध. मग आता ऊर्जा आणि त्याचा उगम कसा झालाय, उगमच्या दिशा हे बघूया. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे का सूर्याचं चक्र कसं चालतं ते? बऱ्याच लोकांना असं वाटतं सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. बरोबर आहे. मग असं नसतं. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा, सूर्य जो तुमचा आहे तो पश्चिमेला उगवून म्हणजे पश्चिमेला त्याचा उदय होऊन तो आग्नेय दिशेकडे जातो. आग्नेय दिशेकडनं दक्षिणेकडे येतो, दक्षिणेकडे नैऋत्यकडे येतो आणि मग पश्चिमेला तो मावळतो. हे जे आहे, कारण यावेळी काय सूर्य आकाशात असतो आणि सूर्य आपल्याला दिसत असतो आणि प्रकाश देत असतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, उदित गोलार्ध. या जेव्हा सूर्य तुमचा असतो म्हणजे आपल्याला दिसतो, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा जो गोलार्ध आहे तो उदित गोलार्ध आहे. त्याच्यानंतर सूर्य पश्चिमेला मावळल्यानंतर तो मावळत नाही, ऍक्च्युली आपली पृथ्वी फिरत असते. एका बाजूला आपण, एका सूर्याच्या दुसऱ्या बाजूला आलो का तो आपण त्याला काय म्हणतो, मावळ. मग त्यावेळी तो कुठे कसा करतो प्रवास, तर पश्चिम पासून वायव्येला, वायव्येपासून उत्तरेपासून ईशान्य आणि मग परत पूर्वेला उगवतो. मग ह्याला म्हणतो अनुदित गोलार्ध. म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा जो गोलार्ध आहे त्याला उदित गोलार्ध म्हणतो आणि सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत त्याला अनुदित गोलार्ध. तेव्हा सूर्याचा उदय बरोबर आहे. त्याचप्रमाणे आता हा जो सूर्य, जेव्हा सूर्य पूर्वेकडून आग्नेयाला जातो, जेव्हा सूर्य पूर्वेकडून आग्नेयाला जातो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, श्रमकाळ. सूर्य 6 ते 8 मध्ये जो असतो सूर्योदय, उन्हाळ्यात तो 6, 6:15 सूर्योदय होतो. बरोबर आहे. आणि हिवाळ्यात तो थोडा उशिरा होतो कारण दक्षिणायन आणि उत्तरायणमुळे त्याचा फरक पडतो. पण आपण ढोबळमानाने असं घेतलंय 6 ते 8, 8 ते 10, 10 ते 12, 12 ते 2, 2 ते 4, 4 ते 6, 6 ते 8, म्हणजे असे 2-2 तासाचे आपण हे 12 घेतले. जर तुम्ही जे फलज्योतिष शिकले असतील त्यांना ही माहिती आहे, कुंडलीमध्ये अशी 12 स्थान असतात.
याच्यात तो 12 ना 2-2 तासाने फिरतो आपण सगळं या प्रत्येक स्थानात. मग 6 ते 8 मध्ये आपण उठलेलो असतो. म्हणजे आपण झोपेतून किंवा आराम करून उठलेलो असतो. मग तो कसा असतो त्याला आपण काय म्हणतो जीवनकाळ. फ्रेश असतो आपण, बरोबर आहे, तरतरीत असतो, छान आपली झोप वगैरे झालेली असते, म्हणून त्याला 6 ते 8 मध्ये जीवनकाळ. मग तेव्हा आपण आंघोळ करतो, पूजा पाठ करतो आणि मग 8 ते 10 किंवा 8 ते 12 मध्ये त्याला आपण काय म्हटलंय श्रमकाळ. का तर आपण या वेळेत आपण कामाला जातो, बरोबर आहे, आणि श्रम करतो. तर अशा वेळी काय होतं तुमचा सूर्य कुठे असतो तो आग्नेयला असतो. जेव्हा तो पूर्वेला असतो तेव्हा त्याची हीट तेवढी नसते, त्याची जी उष्णता असते त्याची, बरोबर आहे, ती उष्णता आपल्याला तेवढी जाणवत नाही, उलट चांगली असते आपल्याला. सूर्याचं जी आपल्याला उष्णता मिळते किंवा गरमी मिळते ती कशी असते, छान असते, उबदार असते. पण 8 ते 12 मध्ये तो कसा असतो तापलेला असतो, म्हणजे आपल्याला श्रम पण पडतात ना त्याच्यामुळे. तर 8 ते 12 मध्ये सूर्य तुमचा आग्नेयला येतो, मग त्याला आपण काय म्हणतो श्रमकाळ. तेव्हा आपण कामं करत असतो. आता हे जे काळ वगैरे जे काही दिलेले आहेत ते पूर्वीच्या काळावर, आताच्या काळात हे आपण असं काही आहे काय नियम कोण पाळत, पण आधी पूर्वीच्या काळात लोक कशी सकाळी उठायचे, मग 8 ते 10 मध्ये कामं करायचे. मग घरातले पुरुष त्यांच्या कामासाठी बाहेर निघून जायचे आणि स्त्रिया घरातलं कामं करायची, सगळं झाडलोट करायची, जेवण वगैरे करायची. 8 ते 10 मध्ये जेवण वगैरे करायचे किंवा 8 ते 12 मध्ये. 8 ते 10 मध्ये जास्त शक्यतो तेव्हा लवकर उठून त्यावेळी जेवण करायचे. 8 ते 10 मध्ये केलेलं जेवण खूप चांगलं असतं. त्याचं कारण सांगतो. 8 ते 10 मध्ये सूर्य कुठे असतो आग्नेय दिशा, आणि आपल्या घराच्या आग्नेय दिशेत जर किचन असेल तर तिकडनं मिळणारी सूर्याची उष्मा किंवा उष्णता म्हणतो, ती घरात जे ताप वातावरण निर्माण करते किंवा जे तापतं घर तुमचं, ते तुमच्या जेवणासाठी का उपयोगाचं असतं. म्हणजे त्यावेळी लागणारं तुम्हाला इंधन, बरोबर आहे, आणि सूर्य हे प्रमाणात, म्हणजे इकडे तुम्हाला जास्त गॅस जाळायची गरज नाही किंवा जास्त इंधन वापरायची गरज नसते, कारण ह्याच्यातनं जी उष्णता मिळते आणि तापवले त्या दोघांचं मिश्रण छान त्या जेवण तयार होतं. म्हणून 8 ते 10 मध्ये जेवण केलेलं सकाळी आग्नेय कोपऱ्यात आग्नेय दिशेत, तर ते जेवण सगळ्यात चांगलं असतं, उत्तम होतं. बाकीच्या करणाऱ्यांच्या मनावर पण असतं, पण यावेळी जी मिळणारी उष्णता असते ती खूप चांगली असते. जेवण शिजताना एक विशिष्ट प्रकारचं तापमान लागतं. एकदम जास्त गरम असेल तर ते करपून जातं, एकदम कमी तापमान असेल तर ते बरोबर शिजत नाही, बरोबर आहे. म्हणूनच 8 ते 10 मध्ये किंवा 10 ते 12 मध्ये परत ते तापत जातात. पण जेवण पूर्वीच्या काळात 8 ते 10 मध्येच करायचे, 11ला जेवायचे आणि 12ला आराम करायचे, असं पण असायचं त्यावेळेचं टाइम टेबल. तर 8 ते 10 ह्याला म्हणून आपण श्रमकाळ म्हटलेला आहे. मग अशा वेळी तुम्ही जर जेवणाचं वगैरे केलं तर खूप चांगलं असतं. त्याच्यानंतर 12 वाजता जो येतो तो कष्ट, म्हणजे 8 ते 10 मध्ये श्रम करून झालेले असतात, परत सूर्य तुमचा दक्षिणेला, दक्षिण म्हणजे डोक्यावर आलेला असतो. डोक्यावर आलेला सूर्य कसा तापतो हे आपल्याला माहिती आहे, त्याचं तापमान केवढं असतं, त्याची उष्णता, बरोबर आहे, त्याची उष्णता केवढी असते, टेम्परेचर केवढं वाढलेलं असतं, लोकांना त्याचा त्रास होत असतो, म्हणून त्याला कष्टकाळ म्हटलेला आहे. कष्ट जास्त करायला लागतात, तिकडे कमी कष्ट करायला लागतात. समजा तुम्हाला 12 ते 2च्या याच्यात बाहेर कामं करायला लावली तर कष्ट वाटतं ना, ते खूप कष्ट वाटतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 ते 4 आणि 4 ते 6 हा दुःख काळ आहे. श्रम करून कष्ट करून कंटाळलेला असतो म्हणून लोक दुःखी होतात, म्हणून 2 ते 4 आणि 4 ते 6 ह्याला दुःख काळ म्हटलंय. पण यावेळी 2 ते 4 2 ते 6 मध्ये जी काय तापमान असतं या दिशेचं, नैऋत्य दिशेचं, हे फार तापलेलं असतं. कारण काय असतं, वरून सूर्याची ऊर्जा आणि खालून जमिनीची ऊर्जा, हे दोन्ही तापलेले असतात, त्या दोघांचं मिश्रण होतं, त्याच्यामुळे खूप तापलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्याला आपण दुःख काळ. मग यामुळे इकडे काय असतं, तुमची जेव्हा घराची भिंत इकडे जाड बांधायची असते किंवा या बाजू ही दक्षिण नैऋत्य पश्चिम बाजू ही बंद असली पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, तिकडे निर्माण होणारी तुमची जी निर्माण होणारं तापमान आहे किंवा ते खूप तापलेलं असतं, तर इकडे जर बंद असेल तर बाहेरचं जे तापमान आहे त्याला हे काय करतं, शोषून घेतं किंवा त्याला ऍब्झॉर्ब करून घेतं, म्हणून घरात त्याचं टेम्परेचर व्यवस्थित राहतं. रूम टेम्परेचर वगैरे आपण म्हणतो, घरातलं जे काय तापमान आहे ते व्यवस्थित. म्हणजे इकडे राहणारे लोक असतील, जास्त तापले तर कसं त्रास होईल, म्हणून इकडे काय असतं, राहत्याची खोली किंवा जास्तीत जास्त वजनी सामान इकडे ठेवायचं असतं. त्याच्यानंतर दुःख झाल्यानंतर संध्याकाळी माणूस थकून भागून घरी येतो, मग त्याला आपण काय म्हणतो निर्वाण काळ. आरामात बसणार, हातपाय धुणार, चहा वगैरे पिणार, मग तो कसा असतो त्याला आपण काय म्हणतो 6 ते 8 आहे हा निर्वाण काळ आहे. यावेळी सूर्य पण मावळलेला असतो, आपण असं म्हणून सूर्याला पण निर्वाण काळ, पण ऍक्च्युली सूर्याला निर्वाण काळ नसतो, बरोबर आहे, पण आपल्यासाठी तो 6 ते 8चा निर्वाण काळ असतो. मग पूर्वीच्या काळात लोक 6 ते 8 मध्येच जेवायची, काही लोक तर सूर्यास्ताच्या आधी जेवायचे,
पण आता पूर्वीच्या काळात 6 ते 8 म्हणून निर्माण काळ. आणि एकदा जेवण झालं का तो थोडासा घरात गप्पा सगळ्यांबरोबर बसले, गप्पा मारले वगैरे आराम केला तर 8 ते 10 हा सुख काळ आहे. आणि 10 ते 12 मध्ये कसा आहे तो आणखीन सुखाचा काळ असतो, कारण झोपून जातात त्यावेळी, तुम्ही आराम करतात. बरोबर आहे. तर 10 ते 12 हा सुखाचा काळ आहे. वायव्य कसा आहे, वायूची दिशा ही वायव्य, म्हणजे इकडे कसं गारवा असतो. इकडे परत सूर्य मावळल्यानंतर गारवा हळूहळू निर्माण होतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर 12 ते 2 ह्याला काय म्हटलंय आपण, शांती काळ. म्हणजे 12 ते 2 गाढ झोपेत असतात लोक. 12 ते 4, 12 ते 2 मध्ये मग तो कसा आहे, शांत, सुख मिळाल्यानंतर शांत झालेले असतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो 12 ते 2 हा शांती काळ आहे. आणि 2 नंतर हळूहळू हळूहळू हळू चैतन्य काळाचा निर्माण. तुमची एकदा व्यवस्थित शांत झोप झाली का 3 ते 4 वाजता तुम्ही उठलात तर 4चा काळ आहे हा चैतन्य काळ. ह्याला आपण काय म्हणतोय, चैतन्य काळ. 4 वाजता झोप वगैरे होऊन जर तुम्ही सकाळी उठलात तर ह्याला कसं आहे, चैतन्य निर्माण करणारा काळ आहे. कारण इकडे सूर्य मावळलेला असतो, हळूहळू गारवा निर्माण झालेला असतो. गारवा निर्माण होऊन इकडची जी वातावरण असतं ते चैतन्यमय असतं. कारण परत 4 ते 6 मध्ये हळूहळू सूर्योदय होणार असतो. जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा जी मिळणारी जी उष्णता आहे ती कशी असते, एकदम चैतन्य देणारी असते. ऊब असते ती चैतन्य देणारी असते ना, मग त्याच्यामुळे त्याला त्या काळाला काय म्हणतो आपण, चैतन्य काळ. अशा प्रकारे तुमचं सूर्याचं हे 24 तासाचं चक्र असं फिरत असतं. म्हणून त्याला प्रत्येकाची नावं दिलेली आहेत. सूर्याच्या उष्णतेमुळे मिळणार, किंवा आपण त्या काळात तशा पद्धतीने काम करणार आहोत. आपण सूर्याच्या नियमाप्रमाणे काम करणारे होतो पूर्वीच्या काळात. आता हा नियम कुठे काय पाळलेला नसतो. प्रत्येक जण पैशाच्या मागे किंवा कामाच्या मागे, करिअरच्या मागे धावत असतो. त्यांना दिवस रात्र असं काय पडलेलं नसतं, म्हणून लोक जास्तीत जास्त आजारी असतात. कारण तुमचं टाइम टेबलच नाही. झोपायच्या वेळी जागत असतात आणि जागायच्या वेळी झोपत असतात. हल्लीची मुलं तर फारच हे आहेत, त्यांच्याकडे मोबाईल वगैरे मिळून रात्रीची ते झोपतच नाही अर्धी अर्धी, त्याच्यामुळे त्रास होतात. पण सूर्याच्या नियमाप्रमाणे असं बघितलं तर अशा ऊर्जा आणि त्याचा उगम अशा पद्धतीने ऊर्जा निर्माण होते. हे लक्षात आलं का? आता प्रत्येक दिशाचे देव दाखवलेले, म्हणजे इकडे ईशान्याचा आपण ते बघितलं होतं, कारकग्रह आणि अधिपती. ते इकडचा देव आहे तो ईश आहे, चैतन्य काळ. आता ह्यांना असा काळ का म्हटलंय किंवा असं नाव काय दिलं, आपण याचा विचार करू. सायन्सच्या दृष्टीने पण विचार केला तर ह्याला श्रमकाळ म्हणाला, म्हणजे इकडे तापलेला सूर्य असतो, इकडे खूपच तापतो. बरोबर आहे. दक्षिणेला असताना तो खूपच तापतो. हा जो भाग दक्षिणेला येतो तेव्हा सूर्य, मग परत खाली येता येता यावेळी बघा तुम्हाला इकडे तापलेलं असणार, पण इकडे गरम जास्त होतं यावेळी 4 ते 6 मध्ये किंवा 2 ते 4 मध्ये. 12 ते 2 पेक्षा पण 2 ते 4चा काळ हा खूप तापलेला असतो. दोन्ही बाजूने त्याच्यात हे काय म्हणतो आपण, तापमान मिक्स होत असतं त्याच्यामुळे, म्हणून ह्याला आपण काय म्हणतोय, दुःख काळ. मग ह्याच्यात पण घराची रचना करताना त्याप्रमाणे करतो आपण, प्रत्येकाचे त्याप्रमाणे त्यांचे कारक. म्हणजे इकडे अग्निदिशा आपण ह्याला का म्हटली आहे, अग्निदिशा त्याच्यासाठी म्हटलंय का, इकडे अग्नी जो मिळतो, इकडचा अग्नी असतो तो खूप उपयोगी पडतो. इकडची जी उष्णता आहे ती आपल्याला पूरक आहे, पण दक्षिणेची आणि नैऋत्येची उष्णता आहे ती तेवढी पूरक नाहीये, म्हणून त्याला आपण पृथ्वी तत्वात घेतलंय. म्हणून इकडे आपण ह्याला पृथ्वीचा भाग दिलेला आहे. त्याप्रमाणे तुमचा इकडचा आहे तो पृथ्वी तत्व, हा वायूचा भाग बघितलाय, वायू तत्वाचा. आणि याला आपण काय म्हणतो, ईशान्येला जलतत्वाचा भाग. ते आपण पुढे परत बघणार आहोत. तर अशा पद्धतीने 24 तासाचं सूर्याचं चक्र असतं, आणि ह्याच्यावरच सगळं आपलं म्हणजे वास्तुशास्त्र आधारलेलं आहे. ह्याच्याप्रमाणे रचना करायची असतात. पण इकडे लिहिलं आहे बघा, सौर ऊर्जेपासून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ह्याला आपण काय म्हणतो, प्राणिक ऊर्जा किंवा वैश्विक ऊर्जा. आणि जैविक ऊर्जा म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, ही संध्याकाळची असते. कारण आपण घरी आल्यानंतर शब्द बोलणार, बरोबर आहे, स्पर्श होतो लोकांचा, एकमेकांना बघतो, खातो पितो, बरोबर आहे, आणि एक विशिष्ट गंध असतो त्याचा. ते लक्षात आलं का तुमच्या? हो हो. तुम्हाला काही प्रश्न असतील तरी विचारू शकता त्याच्यावर, नाही तर मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे. इकडे ते दैनिक ऊर्जा, सूर्योदय ते सूर्यास्त कुठला बोला? सर्वांनी आपापले औषधी घ्या. सूर्योदय, उदय, उदयचा उदय, आणि सूर्यास्त ते सूर्योदय अनुदित. अनुदित म्हणजे तेव्हा उदय नसतो ना सूर्याचा,
हे आपल्यासाठी आहे. तसं सूर्य बाकीच्या क्षेत्रात तो उदयच असतो, आपली पृथ्वी गोल फिरते म्हणून आपण त्याच्या विरुद्ध दिशेला असतो, त्याच्यामुळे अकाळोख असतो, तेव्हा सूर्य आपल्याला दिसत नाही म्हणून त्याला आपण अनुदित गोलार्ध. बरोबर आहे. प्रत्येक पृथ्वी आपली फिरते, सूर्य नाही फिरत आहे. आपण पृथ्वी आपली सूर्याच्या भोवती फिरते म्हणून ती उदित आणि अनुदित भाग येतो त्या पृथ्वीचा. अर्धा भाग उदित असतो, अर्धा भाग अनुदित असतो. त्याला आपण सूर्यनाडी आणि चंद्रनाडी पण म्हणतो. उदित गोलार्धात सूर्यनाडी चालू असते आणि काय म्हणतो अनुदित गोलार्धात चंद्रनाडी, आणि त्यावेळी चंद्राचा प्रभाव असतो जास्त. डावी नागपुडी हे चंद्रनाडी म्हणून ओळखली जाते आणि उजवी नागपुडी ही सूर्यनाडी. पण आपली सूर्यनाडी काही दिवसभर नसते. आपली जी सूर्यनाडी आणि चंद्रनाडी आपल्या कंट्रोलमध्ये नसते, ती एक एक तासाने बदलत असते. कधी 1 तास, कधी अर्धा तास, कधी 1 तास आहे. आपल्या शरीराची जशी रचना असते, प्रत्येकाच्या शरीराची जशी रचना वेगळी असते, त्याप्रमाणे कधी कधी दोन्ही नाड्या चालू असतात. जेव्हा दोन्ही तुमचे नाकाचे दोन्ही चालू असतील श्वासोच्छ्वास घेणे, त्याला सुषुम्ना नाडी म्हणतात. ओके. आणि सुषुम्ना नाडी चालू असताना तुम्ही ध्यान केलं किंवा हे केलं तर खूप चांगलं असतं. ध्यान किंवा नामस्मरण केलं तर चांगलं होतं, पण ते आपल्याला माहित नाही ती कधी चालू होते कधी बंद होते. पण ती आपल्याला जाणवली, आपण नाकाजवळ बोट घेतलं तर आपल्याला कळतं कुठल्या नाड्या चालू आहेत. थोडक्यात आपलं पूर्व ते पश्चिम ही जी दिशा, पूर्व अग्नी आणि त्या दिशेचा आपला संबंध येतो खरं तर. बरोबर ना सर? त्या दिशाची आपल्या प्रत्येक दिशाशी संबंध येतो, पण प्राणिक ऊर्जा त्या दिशातनं मिळते. आणि जैविक ऊर्जा, प्राणिक ऊर्जा मिळाल्यानंतर शांत पण व्हायला पाहिजे ना, त्या जैविक ऊर्जा पण गरजेचं आहे. मग त्या संध्याकाळच्या असतात अनुदित गोलार्धात, म्हणजे त्यांचा प्रभाव असतो असं. ठीक आहे. दोन्ही ऊर्जा तेवढ्याच गरजेच्या आहेत. तुम्ही दिवसभर कष्ट केल्यानंतर आराम मिळणं पण गरजेचं आहे ना. मग आराम कसं मिळेल तर शांत झाल्यावर ना, गारवा वगैरे निर्माण झाला का, असं आहे. ठीक आहे. अजून काय विचारायचं आहे? पाणी पडलं. मग मगाशी त्या चित्रांमध्ये ते बरोबर दिसत नव्हतं म्हणून आता परत हे जे मधलं चित्र आहे ते तेवढं लक्षात येत नाही म्हणून मला हे परत दाखवले. दैनिक ऊर्जा दिनक्रम. जीवन 6 ते 8 काळ आहे, 8 ते 10, 10 ते 12, 12 ते 2. बरोबर आहे. 2 ते 4, 4 ते 6, 6 ते 8, 8 ते 10 परत रात्री. 10 ते 12, 12 ते 2, 2 ते 4 आणि 4 ते 6 असे 2-2 तासाचे आपण 12 भाग केलेले आहेत आणि प्रत्येकाचं एक वेगवेगळं आहे. याला आपण काय म्हणतो, श्रमकाळ किंवा अग्निकाळ. त्याच्यानंतर कष्टकाळ. 12 ते 2 ह्याला कष्ट करायला लागतं श्रम केल्या. पूर्वीच्या काळी तेच होतं ना, दिवसभर लोक कामं करायची, रात्री आराम करायचे. तेव्हा नाईट शिफ्ट आणि हे काय हे नव्हतं, नाईट शिफ्ट आणि दिवसची शिफ्ट. तेव्हा शिफ्ट वगैरे नसायच्या, प्रत्येक जण आपापली कामं करायचे. दुःख काळ म्हणजे जास्त कष्ट केल्यानंतर शेतात खूप काम केलं ह्याच्या वेळी तुम्ही दुपारच्या वेळी आराम करून, त्यावेळी तो दुःख जाणवतं जास्त काम केलं. त्याच्यानंतर ते सगळं झाल्यानंतर संध्याकाळी आराम करायला, त्याला निर्वाण काळ. निर्वाण झाल्यानंतर जेवलं बिवलं झोपायला गेलं तर सुखाचा काळ आहे. 12 ते 2 गाढ झोप लागते, शांत असतं, सगळं जग शांत असतं. आपल्याकडे आता तसं राहिलं नाही, पण हे जेव्हा ऍक्च्युली प्रॅक्टिकली ते असं असलं पाहिजे नियमाप्रमाणे, पण तसं नाही आहे आपल्याकडे, कारण आपल्या आता काळाची गरज आहे म्हणून तसं असतं. त्याला शांती काळ म्हणतो. मग 2 ते 4, 4 ते 6 चैतन्य काळ. तुम्हाला जर ध्यान धारणा वगैरे करायची असेल तर 4 ते 6चा वेळ आहे. 4 ते 4:30 ही सगळ्यात चांगली. 3:30ला उठून 3:30च्या पहाटे उठून 4 वाजता बसून तुम्ही ध्यान वगैरे केलं किंवा तुम्ही काय मेडिटेशन वगैरे करत असाल तर ते खूप चांगलं आहे. 4 ते 6, 6 ते 8 म्हणजे ब्रह्ममुहूर्त कसं असतं, ते 4:30 ला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. 4:30 ते 6 हे तुमचं देवमुहूर्त आहे. ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही आत्मिक साधना करण्यासाठी म्हणजे स्वतःची जी साधना करायची असेल तर ते चांगलं आहे. त्यानंतर देवमुहूर्तावर 4:30 ते 6 याच्यात देव साधना केली तर सगळे चांगलं, म्हणजे देवाची पूजा वगैरे केली 4:30 ते 6 मध्ये. आणि 6 ते 7:30 हा मनुष्य मुहूर्त म्हणतात त्याला. म्हणजे आपण इच्छापूर्तीसाठी, आपल्याला काही मिळण्यासाठी आपण जी पूजा करतो ती सकाळी 6 ते 7:30 मध्ये केलेली चांगली. आणि 7:30 ते 9, 7:30 नंतरचा जो काळ आहे तो राक्षस काळ म्हणतात. त्यावेळी पूजापाठ करण्यात काय अर्थ नसतो, असं आहे. तुमचं जे काय सकाळचे पूजापाठ वगैरे करायचे असेल तर 7:30च्या आत, 3:30 ते 7:30 म्हणजे 3 ते
7:30 मध्ये कमी कधी जे कराल त्याप्रमाणे त्यांची फळं असं पण आहे. म्हणून त्याला 4 ते 6 याला पण चैतन्य काळ पण म्हणतो. तर चैतन्य काळ कसा असतो, अग्नी तापलेला असतो, इकडे आला शांत झाला, मग तुमची हवा इकडे हळूहळू गारवा निर्माण होतो. गारवा निर्माण झाल्यावर परत इकडे तो, आणि या भागात यावेळी 4 ते 6 म्हणजे 3 ते 6 मध्ये इकडे ओझोनचं प्रमाण जास्ती चांगलं असतं. तुम्हाला माहिती आहे ना, ओझोन हा जीवनाचा कारक आहे, म्हणजे जीवनासाठी ओझोन मिळणं पण गरजेचं आहे. आपल्या पृथ्वीमध्ये आणि अवकाशामध्ये एक ओझोनचा लेअर आहे, त्याच्यामुळे तिकडनं येणारी रेडिएशन हे पण त्याला कंट्रोल करतं. बरोबर आहे. मग ओझोन जास्त मिळालं तर चांगल्यात चांगलं आहे. म्हणून इकडे जो असतो ओझोनचं प्रमाण यावेळी हे जास्त असतं. म्हणून ईशान्य ही मोकळी असली पाहिजे. ईशान्य जागा मोकळी पाहिजे. तिकडे जास्त सामान नसलं पाहिजे. तिकडे टॉयलेट बाथरूम वगैरे काय आलं नाही पाहिजे. ईशान्येला टॉयलेट वगैरे चालत नाही, आणि ती देवाचीच जागा पण आहे. तर अशा प्रमाणे दैनिक ऊर्जाचं दिनक्रम कोष्टक आहे तुमचं. प्रत्येकाचे अधिपती 10 निघलेले आहेत. पूर्वेचा रवी आहे, कारण तिकडनं सूर्य उगवतो. अग्नीचा अग्नेय आहे, त्यामुळे ते अग्नीसाठी पोषक जागा आहे. दक्षिण हा यमाचा काळ आहे, मंगळ आहे. आपण म्हणतो ना, जेव्हा कोण मृत्यू पावतं त्याला दक्षिणेला तोंड करून झोपवतात, त्याचे पाय दक्षिणेला ठेवतात, कारण तर दक्षिणेला यमाची साथ आहे. निवृत्ती म्हणजे राहू आणि केतू, बरोबर आहे. तो त्याला आपण अंत्यंचा काळ म्हणतो. अंत्यंज म्हणजे तुमच्या पूर्वीच्या काळाचे चांभार, धोबी हे सगळे अंत्यंज आहे. वरुण इकडे कोण आहे, वरुण म्हणजे पाण्याचा काळ. संध्याकाळच्या शांतता निर्माण होते ना, म्हणून त्याला वरुण काळ. वायव्याचा वायू काळ आहे. इकडचा उत्तरेचा कुबेर, आणि उत्तरेला कुबेर असतो आपण म्हणतो. उत्तरेकडला कुबेर आहे, तिकडनं धन पैसा आहे, मग ती कुबेराची जागा. आणि ईशान्येला आपल्याकडे देव शंकराची जागा कैलास पर्वत आपल्या ईशान्येला आहे, म्हणून त्याला ईशान्य, शंकराची जागा ईश, भगवान शंकराची जागा आहे. अशा पद्धतीने त्यांना आपण नावं दिलेली आहेत आणि त्याचे अधिपती पण ठरवलेले आहेत. हे लक्षात आलं. दैनिक ऊर्जाचं दिनक्रम कोष्टक. हो. ठीक. प्राणिक ऊर्जा आणि जैविक ऊर्जेचा प्रवाह कसा असतो ते. ओके. प्राणिक ऊर्जापासून जैविक ऊर्जा. प्राणिक ऊर्जा तुमची पूर्वेपासून पश्चिमेला जाते, आणि जैविक ऊर्जा जी आहे ती उत्तरेपासून परत दक्षिणेला जाते. प्राणिक ऊर्जा तुमची आहे ती कुठे, प्राणिक म्हणजे सौर ऊर्जा म्हटलं ना, कारण सूर्योदय होतं तेव्हा प्राणिक ऊर्जेचा प्रवाह असतो, म्हणून तो पूर्व ते पश्चिम भाग. आणि सूर्य मावळतं म्हणजे अशी फिरताना गेली तर ती उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जाते. याप्रमाणे तुमच्या ऊर्जेचा प्रवाह चालू असतो. आणि या ऊर्जेच्या प्रवाहाला कसं आपण आपल्या घरासाठी वापरायचं, त्याप्रमाणे आपली घराची रचना करायची असते. या ज्या ऊर्जांचा प्रवाह आहे त्याच्याप्रमाणे आपल्या घराची रचना करायची असते. म्हणजे आग्नेयेला किचन, नैऋत्याला गृहकर्त्याची रूम, पश्चिमेला तुमचा डायनिंग आहे, वायव्येला तुमचं वायू रिलेटेड जे काय असेल म्हणजे लहान मुलांची खोली, पाहुण्यांची खोली असते. उत्तरेला तुमचा पैसा म्हणजे कोषागार, म्हणजे काय तिजोरी नाही, तिजोरी तुमच्या इकडे पैशाचा जो व्यवहार असतो, पेटी कॅश वगैरे असतात, उत्तरेला पैशाचे रिलेटेड असतात. ईशान्याला तुमचा देवघर असलं पाहिजे, असं आहे. आणि पूर्व मोकळी ठेवायची, पूर्वपासून जे हे म्हणतात. तर अशा पद्धतीने प्राणिक ऊर्जा आणि सौर ऊर्जा म्हणजे जैविक ऊर्जेचा प्रवाह चालू असतो. पृथ्वीच्या पोटातील चुंबकत्व आहे. पृथ्वी माहिती आहे ना तुम्हाला, तो एक अग्नीचा गोळा आहे. पृथ्वी एक पृथ्वीच्या सेंटरमध्ये आतमध्ये एकदम कोर भाग आहे. तो कसा आहे, धगधगणार, पेटणार आहे, अग्नी आहे, बरोबर आहे. आणि अग्नीमध्ये काय क्रिएट होते, अग्नीमुळे एका प्रकारची विशिष्ट इलेक्ट्रिसिटी तयार होते ना. आपल्याकडे जे इलेक्ट्रिसिटी किंवा जे काय पॉवर आहे ती अग्नीपासून तयार केलेली आहे. त्याच्यामुळे काय होतं, इलेक्ट्रिसिटी तयार होते. आणि इलेक्ट्रिसिटी आणि लोखंड जर एकत्र आले तर त्याच्यामुळे काय होतं, तुमचं मॅग्नेट तयार होतं. शाळेत काही लोकांनी जर बघितलं असेल, प्रयोग करून घेतला होता त्या मॅग्नेटचा. एक वायर पुठ्ठ्याच्या भुकातनं एक वायर घालतात, तिकडे सेलमधनं पॉवर करतात, आणि त्या पुठ्ठ्यावर तुमचं लोखंडाची काय म्हणतो
ते भुसा टाकला तर ते कसे गोल गोल तयार होतात. ते कशामुळे तयार होतात? त्याच्यामुळे मॅग्नेट तयार होतात. मग पृथ्वी एक काय आहे तुमची अग्नीचा गोळा, त्यातनं इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि त्याच्यामुळे त्याच्यात चुंबकत्व, म्हणून पृथ्वी ही एक नॅचरल चुंबक आहे. ओके, पृथ्वी त्याच्यामुळे एक नॅचरल चुंबक झालेली आहे आणि या चुंबकत्वाचा परिणाम आपल्यावर पण होत असतो. माहिती आहे ना आपल्यावर कसा परिणाम होतो? तो आपल्या रक्तात पण लोह आहे ना, हो. आपल्या रक्तात लोह आहे, त्यामुळे त्या चुंबकत्वाचा परिणाम असतो. आपल्याला तर कळत नाही. आणि आत्ताच्या काळातली घरं आहेत, बरोबर आहे, त्याच्यामुळे आपल्याला आणखीन त्याचा जास्त परिणाम जातो. घरामध्ये आपण लोखंड जास्त असतं आजकाल. तुमची घरं ती कॉन्क्रीटने बांधलेली आहेत ना. पूर्वीच्या काळात लोखंडाचं प्रमाण म्हणजे तुमच्या धातूचं लोखंडाचं प्रमाण खूप कमी असायचं, कारण लाकडाची पिलर असायचे, लाकडानेच बांधलेलं असायचं, बरोबर आहे. फार फार तर कड्या वगैरे लोखंडाच्या आणि जाळ्या खिडकीला त्या लोखंडाच्या असायच्या, बाकीचं सगळं लाकडाचं असायचं. भिंत तुमची याची असायची, विटांची किंवा विटांची वगैरे असायची. त्याच्यामुळे त्या चुंबकत्वाचा परिणाम आपल्यावर कमी व्हायचा. पण आता काय आहे, आपल्या घरात म्हणजे तुमचे पिलर आणि मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधल्या त्याच्यात तर कितीतरी लोह असतं. त्यांचे जे पिलर बघाल तर तुम्ही 8-8 आणि 10-10 फुटाचे पिलर असतात आजकाल. 25 आणि 30 माळ्याची बिल्डिंग बघितली आणि त्याच्यात रूम पण छोटे छोटे असतात. त्याचा परिणाम होतो आपल्यावर, आपल्या लोहांवर लोह असतं, कारण ती आणि त्या भिंतीतनं तुमची इलेक्ट्रिसिटी असते ना, वायर, बरोबर आहे, त्या वायर पण सप्लाय झालेल्या असतात, त्याच्यामुळे त्याच्यातनं पण चुंबकत्व निर्माण होतं. म्हणजे कितीतरी परिणाम होत असतात, आपल्याला ते जाणवत नाही आणि त्याच्यामुळेच आपल्याकडे आजारपण किंवा काही ना काही आजारपण पण असतात आणि आपलं डोकं वगैरे पण व्यवस्थित चालत नाही. फार फार थकवा पण तेवढाच येतो, तेवढे फ्रेश पण नसतात बऱ्याच वेळा. ठीक आहे, ते तर आत्ताचं प्रॅक्टिकल झालं. पण ह्या चुंबकत्वाचं काय असतं? चुंबकत्व कसं तयार झालेलं असतं? तुमची पृथ्वी आहे एक पर्टिक्युलर फिरलेली आहे आणि ती फिरलेली किती आहे? तर जवळजवळ 23.5 तिकडे आहे, बरोबर आहे. आणि या चुंबकत्वामुळे त्याला नॉर्थ पोल आणि साऊथ पोल मिळाले. ऑटोमॅटिक ते चुंबक एक पृथ्वी चुंबक तयार झालेली आहे आणि ती कशी झाली मी तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे. तर हे जे आहे तुमचं, ही जी एक्सेस आहे पृथ्वी फिरणारी, पण ती टिल्ट झालेली आहे, त्याच्यामुळे ती नेहमी फिरत असते. कशी फिरत असते? ती अशी फिरते, पोल हे बघा क्रॉस मध्ये फिरते. आणि हा जो अँगल आहे, बरोबर आहे, तो अँगल किती आहे? तो 23.5 अंश. म्हणून आपल्याकडे उत्तरायण आणि दक्षिणायन होतं. म्हणून आपल्याकडे उत्तरायण आणि दक्षिणायन होतं आणि या चुंबकत्वाचा परिणाम आपल्यावर होतो. आणि हे जे चुंबक आहे, जे रेज दाखवलेले आहेत, जे चुंबकीय रेज आहे, हे असेच म्हणजे तुमचे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत किंवा ईशान्येपासून नैऋत्येपर्यंत असे पूर्ण वाहत असतात नेहमी. आपल्याला दिसत नाही, तुम्हाला कळण्यासाठी असं दाखवलेलं असतं. हे नेहमी त्याचा चुंबकीय प्रवाह चालूच असतो, सतत चालू असतो आणि त्या चुंबकीय प्रवाहाचा आपल्यावर पण परिणाम होत असतो. हा जो चुंबकीय प्रवाह आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? पृथ्वीतनं तयार झालेलं चुंबकत्व आहे, म्हणून त्याला जिओमॅग्नेटिझम म्हणतात. त्याला आपण काय म्हणतो? म्हणून त्याला जिओमॅग्नेटिझम म्हणतो, बरोबर आहे. त्याचे परिणाम कसे होतात मी तुम्हाला सांगितलं, कारण आपल्या रक्तात पण लोह आहे. आपलं घर पण आता त्याच्यात जास्तीत जास्त बरंचसं तुमचं लोखंडाने वापरलेलं असतं, त्याच्यावर पण परिणाम होत असतो. म्हणून घराची रचना करताना वास्तूप्रमाणे केली तर खूप चांगली आहे. आजकाल लोक वास्तूप्रमाणे करण्यासाठी बरेच बघतात, पण काय होतं, आता जर तुम्ही वास्तूप्रमाणे घर घ्यायला गेला तर कधी कधी तुमचं जर नशीब चांगलं असेल तर पटकन मिळतं, नाहीतर 2-2, 3-3 वर्ष तुम्हाला शोधायला लागतं. कारण वास्तूच्या नियमाप्रमाणे घरं बांधलेली नसतात. आजकाल वास्तूच्या नियमाप्रमाणे वास्तू कंप्लायन्स घर आहे म्हणून पण सांगतात हा, पण त्यांच्या दृष्टीने वास्तू कंप्लायन्स म्हणजे काय? तर तुमचा घराचा दरवाजा पूर्व पश्चिम असला का ते वास्तू कंप्लायन्स. फक्त दरवाजाचं बघून नाही चालत, तिकडे बऱ्याचशा गोष्टी बघायच्या असतात, बरोबर आहे, त्याच्यानंतर कळतं. तर हे जे मॅग्नेटिझम आहे, जिओमॅग्नेटिझमचा परिणाम कसा होतो ते पण आपण पुढे बघू. पण ह्याला आपण काय म्हणतो? जिओमॅग्नेटिझम किंवा पृथ्वीचं चुंबकत्व आहे. या जिओमॅग्नेटिझमच्या आधारे ऊर्जा जडत्वाचा सिद्धांत आपण तयार करतो. हे आपण दाखवले इकडे. नेहमी तुमचे चुंबकत्व म्हणजे विद्युत चुंबकीय लहरी म्हणतात, ते नेहमी प्रसारित होत असतात. ओके, तुमचं
ईशान्येपासून नैऋत्य किंवा उत्तरेपासून दक्षिण. उत्तर ध्रुव आणि आपण दक्षिण ध्रुव म्हणतो ना, तेच उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत नेहमी वाहत असतात पूर्ण पृथ्वीच्या. आणि त्याचप्रमाणे पृथ्वीवर आपण आपण पृथ्वीवर चालताना खाली पडत नाही. म्हणजे काय आहे, तिकडे ग्रेव्हिटेशन कोण आहे ना, गुरुत्वाकर्षण आहे. पृथ्वीला एक विशिष्ट गुरुत्वाकर्षण आहे, म्हणून पृथ्वी आपल्याला धरून ठेवते. चुंबक आहे म्हणून धरून ठेवत नाही. गुरुत्वाकर्षण वेगळं आणि चुंबक वेगळं, बरोबर आहे. तर तुमचे हे विद्युत चुंबकीय जे प्रवाह आहे तो सतत वाहत असतो. आणि ग्रेव्हिटेशन मध्ये म्हणजे तुमचे गुरुत्वाकर्षण असल्यामुळे त्यातनं एक ग्रेव्हिटोन्स म्हणून काही कण निर्माण झालेले असतात. ग्रेव्हिटोन हे काही कण निर्माण झाले, त्याचा पण प्रवाह सतत चालू असतो. ग्रेव्हिटोनचा प्रवाह ग्रेव्हिटेशनमुळे म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे तो ग्रेव्हिटोनचा पण प्रवाह चालू असतो आणि चुंबकीय प्रवाह पण चालू असतो. पण काय असतं, चुंबकीयचा जो प्रवाहाची स्पीड असते आणि ग्रेव्हिटोनची स्पीड हे सारखी नसते. मग ते एका विशिष्ट पॉइंटला जेव्हा ते वाहत असतात तेव्हा चुंबकीयता त्याचा विशिष्ट पॉइंट म्हणजे ते या बाजूला तुमचं पूर्व आणि काय म्हणतो पूर्व आणि हे जे आहे तुमचं उत्तर आणि दक्षिण किंवा ईशान्य आणि नैऋत्य, बरोबर आहे. ईशान्य आणि नैऋत्याच्या मध्ये तुमचं दक्षिण येतं. मग दक्षिणेच्या बाजूला ते ग्रेव्हिटोन्स असतात, ते तुमच्या चुंबकीय लहरीत मिक्स होतात. पण तिकडे मिक्स झाल्याबरोबर दोघांचा स्पीड एकत्र म्हणजे सेम नसल्यामुळे हे जे ग्रेव्हिटोन्स म्हणून मिओन मध्ये कन्वर्ट आणि ते मिओन कण इकडे फेकले जातात साऊथ वेस्ट मध्ये आणि नैऋत्य भागात, कारण त्यांचे स्पीड बरोबर नसते. बघा, तुम्ही जर ते एकदम असं गोल गोल फिरत असेल आणि त्याच्यामध्ये त्या स्पीडला न मिळणार, त्याच्या स्पीडला जुळणारं नसेल आणि ते जर मध्ये आलं तर ते फेकलं की जातं ना. हे फिरतच राहतात पण हे फेकले जातात. मग ते कुठे फेकले जातात, तर तुमच्या दक्षिणेला किंवा नैऋत्याला. पण हे जेव्हा एकमेकांशी इकडे जुळतात तेव्हा एवढी हीट निर्माण करतात, एवढी उष्णता, त्याचं तापमान खूप असतं आणि इकडे फेकल्या गेल्यामुळे तर तापमान वाढल्यामुळे, बरोबर आहे, हे तापमानाला आपल्याला कंट्रोल करायचं असतं. मग ते तापमान जर कंट्रोल करायचं असेल तर इकडे सगळ्यात जाड भिंत असली पाहिजे, जाड डबल भिंत असली पाहिजे. मग ते काय करेल, इकडे तयार झालेलं जे तापमान आहे ते ऍब्झॉर्ब करेल. इकडे तापमान दोन्ही प्रकारे वाढतं, एक तर ग्रेव्हिटॉन्स मिळून इकडे फेकल्या गेल्यामुळे, बरोबर आहे, आणि सकाळी जो सूर्य जो तापलेला असतो आणि त्याचप्रमाणे तुमची जमीन पण तापलेली असते. जमीन पण उष्णता तुमची प्रसारित करत असते आणि तिकडनं सूर्याचे तापमान, त्या दोघांची जर उष्णता एकमेकांची मिळते त्याच्यामुळे डबल निर्माण होतं आणि डबल उष्णतामान तयार होतं किंवा डबल त्याचा फोर्स म्हणजे निगेटिव्हिटी तयार होते. मग ती निगेटिव्हिटी कुठेतरी ऍब्झॉर्ब झाली पाहिजे ना, ती बॅलन्स झाली पाहिजे. त्याच्यामुळे इकडे जास्तीत जास्त जडत्व निर्माण केलं नैऋत्याला, तर ते जे तापमान आहे ते तुमचं बॅलन्स होतं, ते ऍब्झॉर्ब होऊन त्याला कंट्रोल करता येतं. ते का कंट्रोल करायचं, जर घरात तुम्ही जर तापमान तापलं तर आपण तापतो ना. आपलं जर डोकं तापलेलं असतं तर आपण निर्णय बरोबर घेत नाही, आपण लोकांशी भांडतो, लोकांना काही बोलतो. मग जर तापलंच नाही तर आपले निर्णय व्यवस्थित होतील आणि निर्णय व्यवस्थित झाले तर पुढे आपल्याला त्याचा फायदा होतो. त्याच्यामुळे कधीही नैऋत्येला हा नैऋत्य भाग आहे तो नेहमी जड असला पाहिजे. मग यालाच ऊर्जा जडत्वाचा सिद्धांत म्हणतो. म्हणजे काय होतं का, तुमची ईशान्य दिशा ही सगळ्यात हलकी असली पाहिजे आणि नैऋत्य दिशा ही सगळ्यात जड असली पाहिजे प्रकारे. म्हणजे उतार जो तुमचा आहे तो नैऋत्यपासून ईशान्य, जो काय उतार आहे तो नैऋत्यपासून जर ईशान्य असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ऊर्जा जडत्व सिद्धांत. म्हणजे जो काय जडत्व आहे ते जडत्व तुमचं नैऋत्येला जास्तीत जास्त असलं पाहिजे. ईशान्येपासून थोडं वाढत 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 जाऊन नैऋत्येला, इकडे पण ईशान्य वायव्येला वाढत वाढत जाऊन नैऋत्येला ते वाढलं. मग त्यामुळे तुमची जे काही निर्माण होणारी उष्णता किंवा तापमान आहे त्याला बॅलन्स करता येतं. हे आलं का लक्षात? हॅलो. हो सर. हे जे थिअरी आहे तीच जाऊन आपल्याला पुढे जे आपण नियम बघणार आहोत वास्तूमध्ये कुठे काय ठेवायचं त्याच्यावर ना कळेल. मग नैऋत्य दिशा ही सगळ्यात जास्त तापणारी दिशा आहे म्हणून त्याला आपण
त्याच्यानंतर ऊर्जेचं हेलिक्स. ऊर्जेचं हेलिक्स म्हणजे काय आहे? हेलिक्सचं उदाहरण जर बघायची असतील तुम्हाला, कमी बळात जास्त काम करणं. हेलिक्स म्हणजे कमी बळात जास्त काम करणं. मोटारीची कॉईल स्प्रिंग. मोटारीची कॉईल स्प्रिंग जर स्प्रिंग बरोबर नसेल तर आपल्याला जास्त प्रेशर लावायला लागेल ना. तुम्ही जर एखाद्या रिक्षात गेला आणि सॉकेट जर बरोबर नसेल तर ती गाडी कशी आपटणार ना. पण कॉईल स्प्रिंग असेल तर ती आपटणार नाही, आपल्याला बरोबर. मग चक्राकार गतीने एखाद्या मशीनच्या गिअरचे दाते पण कसे असतात? असेच असतात, हेलिक्सच्या प्रमाणे असतात, हेलिकल असतात. त्याच्यामुळे तुम्हाला ती गती चालते. पाणी खेचण्याच्या पंपाचे पाते, कधी तुम्ही बघितलेत पंपाचे पाते पाणी खेचण्याचे? ते पण हेलिकल असतात. एका बाजूला ते क्रॉस झालेले असतात, थोडेसे टिल्ट झालेले असतात. मानवी जनुकाची रचना तुम्ही कधी पाहिली आहे का? आपली जे DNA आहे त्याची पण रचना कशी हेलिकल आहे, म्हणून त्याला गती मिळालेली आहे. झाडांची पाने वातावरणाशी जुळलं पाहिजे. जे ते तशीच्या तशी स्ट्रेट राहिली तर गळून पडतील, ते वाऱ्यावर टिकणार नाही. पण बरीचशी पाने वाऱ्यावर टिकून असतात, एवढी झाड अख्खा पडत नाही बरं. ते झडतात किंवा ते सुकली तर. मग झाडाची पाण्याचा जर तुम्ही आकार बघितला तर थोडेसे असे टिल्ड झालेले असतात, बरोबर आहे, गोल फिरलेले असतात, म्हणून ते झाडं पाने असतात. दिवाळीच्या काळात आपण लावलेली भुईचक्रे किंवा हातचक्र ते कसे असतात? स्फेरिकल असतात ना. एका बाजूने पेटवलं तर फोर्स मिळाल्यामुळे ती गोलगोल फिरतात, मग त्याला गती मिळते. तर हे आहे तुमचे ऊर्जेचे हेलिक्सचे प्रमाण. ह्याचा वास्तुशास्त्राशी संबंध काय? कारण वास्तुशास्त्रामध्ये पण ऊर्जेचाच प्रकार आहे ना, मग त्याच्या वास्तुशास्त्राशी संबंध आहे, आपण तो बघूया. तर ऊर्जेचे हेलिक्स कसे दिसतात ते बघूया. ते कसे असतात? काय म्हणतो? ऊर्जेचं स्पायरल ऍक्टिव्हिटी असली ती कमीत कमी काळात जास्त काम करते, म्हणजे कमी बळात जास्त काम करणं, बरोबर आहे. हेलिक्समुळे जीवजंतू पासून मोठमोठ्या झाडापर्यंत सर्व जग व्यापलेले असल्यामुळे निसर्गाचा समतोल साधला जातो. जर हेलिकल नसतं, ते चक्र फिरलं नसतं तर कुठे निसर्गाचा समतोल साधला जाणार नाही. ते फिरणारच नाही ना, त्याला जास्त ऊर्जा लागणार. मग हेलिक्स कसे असतात? एकमुखी, द्विमुखी किंवा बहुमुखी असतात. हे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज दिसून येतात. क्लॉकवाईज म्हणजे हेलिक्स असल्यामुळे ते गोल गोल फिरतात, मग ते क्लॉकवाईज पण फिरतील किंवा अँटी क्लॉकवाईज पण फिरतील. मग क्लॉकवाईज कसे? एकमुखी म्हणजे असे दिसतात. आपली जमीन चक्र वगैरे, भुईचक्र, हातचक्र म्हटलं ना, ती अँटी क्लॉकवाईज म्हणजे ती उलट्या दिशाने, बरोबर आहे. डावा उजवा, इकडे उजव्यापासून डाव्याकडे जाईल, इकडे डाव्यापासून उजव्याकडे. बहुमुखी म्हणजे असे असतात. एकमुखी हेलिक्स असा फिरतो. द्विमुखी कसे असणार? ते असे दिसतात. असे प्रकारचे तुमचे हेलिक्स असतात. मग ते हेलिक्स कसे असतात? एक मिनिट. हॅलो, क्लासमध्ये आहे, थोड्या वेळाने करू तू संपल्यावर. तर आपण जीवनात बघा, तुम्ही जर हेलिक्सचे उदाहरण दाखवा. सगळ्यात पहिले आपण जेव्हा शिकलो तर जीवन कुठून निर्माण झालेलं? अमिबापासून. अमिबाच्या पेशी पण बघितल्या तर ते कशा हेलिकल असतात, म्हणून ते फिरत असतात. अमिबापासून आकाशगंगेपर्यंत सर्व आकार हेलिकल आहे. तुम्ही जर आपली आकाशगंगा बघितली तर ती थोडी टिल्टेड आहे, गोल असली तरी ती अशी टिल्ट झालेली आहे ना. बरोबर आहे. आकाशगंगा कशी आहे तुमची? अशा पद्धतीने ती अशी दिसते ना, अशी फिरत असते. ती पण एक हेलिकल आहे. म्हणून म्हटलंय अमिबापासून आकाशगंगेपर्यंत सर्व आकार हेलिक्सने व्यापलेले आहेत. कारण जर आपल्याला गती नसली तर जीवन नाही ना. जीवन म्हणजे गती. आपल्याला जर कोण हलनचलन केलं नाही कोणी, तर तो काय जिवंत आहे का नाही पहिले आपण डाऊट आहे. मग कुठेतरी श्वास आहे किंवा नाडी हललेली बघतो तेव्हा कळतं. म्हणजे प्रत्येक जीवाला, प्रत्येक जीवन आहे, जिकडे जीवन आहे तिकडे गती आहे. ती गती कशी मिळणार जीवनाला? तर ती हेलिकल असेल तर त्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे गती, कमी बळात जास्त गती किंवा कमी बळात ती गती मिळते. म्हणून जे काही जग आहे ते हेलिकल आहे. त्याच्यातनं ऊर्जा निर्माण करायला सोपं पडतं. मग पृथ्वीचे विषत्व कमी करून त्यात समत्व आणण्यासाठी व संरक्षण करून विषत्व रोखण्यासाठी निसर्गानेच हेलिक्सची रचना केलेली आहे. कारण नाहीतर जर समजा ते हेलिकल नसतं
तर ते फिरलं नसतं ना. हेलिकल एका बाजूला वाढतं एका बाजूला कमी होतं म्हणून ते चक्र फिरत राहतं. बरोबर आहे. म्हणून पृथ्वी पण तुमची बघा हेलिकल गतीने फिरते. ती टिल्ट झालेली आहे. जवळजवळ 23.5 इंचाने ती फिरताना ती दिसताना पूर्ण गोल दिसते. पण त्याची फिरण्याचं जे काय एक्सिस आहे ती टिल्ट आहे. म्हणजे उत्तरेपासून थोडीशी 23.5 डिग्री आणि दक्षिणेपासून 23.5 डिग्री ती फिरलेली आहे. म्हणजे वाकलेली आहे मसोला. ठीक आहे. मनुष्याने निसर्गातली या तत्वाचा ज्या ज्या ठिकाणी वापर करून घेतला त्या त्या ठिकाणी ते कार्य असेल. म्हणजे आपली घराची रचना करताना आपण या हेलिकल गोष्टीचा आपण विचार करणार आहोत. बरोबर आहे. तर आपण त्याचे उदाहरणं बघूया. हे जर बघितलं तर हे बघा, ही जी तुमची काय म्हणतो हे एक असं प्लांट आहे का, इथे बघितलं तर ते कसं बघ हेलिकल गोल 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 वर जातं किंवा खाली. त्याच्यानंतर DNA. हे बघा हे आपले DNA आहेत ना, ते पण ह्याला पण हेलिकल म्हणतात. हे हेलिक्स आहे. हेलिक्स सारखा आकार आहे. तो DNA आहे म्हणून त्याला गती मिळालेली आहे. आणि DNA असला तर ते जीवन असतं. हे बघा हा एक किडा आहे, तो पण तशाच पद्धतीने हेलिकल झालेला आहे. बरोबर आहे. हा आपण मग एकमुखी वगैरे असं म्हणता येईल. एकमुखी, द्विमुखी, बहुमुखी म्हणतो ना तसा. शंख, हा शंख पण हेलिकल आहे बघ. तुमचे हे आकाशगंगा बघा कशी आहे, ती अशीच फिरते ना हेलिकल गोष्टीने, म्हणून त्याला गती आहे. झाडांची पानं बघा कशी आहेत. नारळाचं झाड बघितलं तर असे, तुम्ही कुठल्याही झाडांची पानं बघा ती एकदम सरळ नसणारच. थोडं पुढे गेल्यावर थोडीशी अशी वाकडी झालेली, टील झालेली असते. म्हणजे ह्याचं काय होतं, येणारी जी हवा वगैरे असते, येणारं जे वादळ असतं त्याच्यापासून त्याचं संरक्षण होतं. कारण हे जर वाकलं नाही, आपण म्हणतो ना वाकलं तर व्हायला, ताट राहिलं तर तुटून जाईल. बरोबर आहे. म्हणून हे सगळे जे आहेत ते थोडे थोडे बेंड झालेले असतात. त्याच्यामुळे त्याचे जे काय संरक्षण असतं ते होत असतं हवेत. म्हणजे तुमचं झालं ऊर्जेचं हेलिक्स. या ऊर्जेचा हेलिक्सचं महत्व कसं ते बघूया. जेव्हा तुम्ही घरात ह्याचं बघाल तर ते एक विशिष्ट आकारात किंवा एका विशिष्ट प्रवाहात आपली ऊर्जा वाहते. काय म्हणतो आपण त्याला, चुंबकीय. तुम्ही रेषा बघितल्या ना, तर ते चुंबकीय रेषा वाहताना ते हेलिकल ह्याच्यातच वाहत. ते घरात आपल्या घराचा आकार असतो ना त्याच्यावर ते डिपेंड, किंवा त्या चुंबकीय रेषेचा प्रवाह आहे. बरोबर आहे. चुंबकीय प्रवाह आहे त्याच्याप्रमाणे घराची रचना केली, त्याच्याप्रमाणे घराचा आकार ठेवला तर घरात चांगलं म्हणजे ऊर्जा वगैरे मिळते, ती चांगली असते. आणि त्याच्या प्रमाणाच्या विरुद्ध तुम्ही गेलात म्हणजे त्याचं प्रमाण नाही राखलं तर ती हेलिकल गती आहे ती काय होते, डिस्टर्ब होते आणि मग त्याच्यामुळे घरात प्रॉब्लेम निर्माण होतो. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत घटबिंब सिद्धांत. घटबिंब सिद्धांत म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. ही माहिती आहे का म्हण तुम्हाला, पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. हो असं म्हटलं जातं. तसंच आहे. म्हणजे एखादी गोष्ट इकडे दाखवलंय बघा, बाह्य अवकाश आणि अंतरावकाश. म्हणजे समजा तुम्ही समुद्राचं पाणी आणि समुद्राचं पाणी एका तांब्यात घेतलं. बरोबर आहे. मग समुद्राच्या पाण्यात जे गुणधर्म आहेत ते तांब्यातल्या पाण्यात पण तेच आहे, कारण पाणी एकच आहे. समुद्रातलं पाणी आणि तांब्यातलं पाणी त्याचे गुणधर्म एकच आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. म्हणजे बाहेर मिळणाऱ्या एका छोट्याशा ह्याच्यात पण घेतलं तर त्याचे गुणधर्म काही बदलत नाही. त्याची जागा बदलली, त्याला हे केलं तरी त्याचे गुणधर्म काही बदलत नाही. त्याचप्रमाणे आपण जेव्हा घर बांधतो म्हणजे काय करतो, आपण घर बांधतो, वास्तू बांधतो म्हणजे काय करतो, बाह्य अवकाशाला अंतरावकाशामध्ये बंदिस्त करतो. जे बाह्य अवकाश आहे त्याला अंतर अवकाशात बंदिस्त करतो. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, जे काही गुणधर्म बाह्य म्हणजे बाहेरच्या बाजूला आहेत तेच गुणधर्म अंतर्बाह्य. म्हणून आपण त्याला म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी, पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी.
मग वास्तुशास्त्रात हेच आंतरबाह्य अवकाश यांना जोडणारा सेतू आहे. वास्तुशास्त्र बाह्य अवकाश आणि अंतर अवकाश याला जोडणारा तो सेतू आहे. सौर ऊर्जा, तापमान व त्याचे विद्युत चुंबकीय विकर्ष रेषांवर होणारा परिणाम हे त्रैरासिक वास्तुशास्त्रात ऊर्जा जडत्व सिद्धांत मांडलेले आहे. बघा हे तिन्ही रेषा आपण गोष्टींचा विचार ऊर्जा जडत्व सिद्धांत बघितला ना, त्याच्यात केलेला आहे का नाही. सौर ऊर्जेचा विचार केला, त्याचं तापमान बरोबर आहे, आणि विद्युत चुंबकीय विकर्ष रेषा जे ग्रेव्हिटॉन आहे ते विद्युत चुंबकीय रेषेत मिसळून म्युऑन तयार होतात आणि म्युऑन कण हे आपले नैऋत्य आणि दक्षिण दिशात फेकले जातात. या तिघांचाही विचार केला ना, आणि त्याच्यावरनं आपण ऊर्जा जडत्व सिद्धांतावर बरोबर आहे. म्हणजेच काय झालं, जे काही पिंडीत असतं तेच ब्रह्मांडी असतं आणि जे ब्रह्मांडी ते पिंडी. आलं लक्षात. म्हणून जेव्हा आपण वास्तू बांधणार किंवा जे वास्तू बांधतो ते बाहेरच्या ह्याच्याप्रमाणे म्हणजे त्याच्या नियमाप्रमाणे जे काही गुणधर्म बाहेर आहेत त्या गुणधर्माला सांभाळून घेता येईल, म्हणजे तेच गुणधर्म त्याप्रमाणे त्याच्या प्रमाणात करता येईल. त्या पद्धतीने जर आपण आतली वास्तू बांधली तर ती आपल्याला जास्त फायदा करेल. बरोबर आहे. म्हणून निसर्गाचा विचार करून आपण वास्तू बांधायची. निसर्गात जे काही चक्र चालतं बाहेर ते चक्र अंतर म्हणजे आपल्या घरात कसं सांभाळता येईल त्याचा विचार करून आपण ते बांधत असतो. म्हणजेच काय आहे, वास्तू अशी बांधली ज्यामुळे निसर्ग घटकांचा दळणवळण सुखकर होतं. निसर्गाच्या घटकांचं दळणवळण म्हणजे निसर्गाचे घटक काय आहे, तर तुमचा वायू आहे, हवा आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर अग्नी आहे, म्हणजे जे तापमान तयार होतं ते कसं बॅलन्स करता येईल. हवेची ये जा तर तुम्ही घराला खिडक्यात नाही ठेवला तर घरात हवा येणार आहे का, किंवा त्याच्या बाहेर हवा जाणार आहे का, बरोबर आहे. त्या खिडक्या त्या हव्याचं प्रमाण कसं किती असलं पाहिजे. एकदमच उघडं ठेवलं तर त्याचा काय उपयोग नाही, मग घरात कसं राहणार, बरोबर आहे. त्याचप्रमाणे घरात तापमान पण पाहिजे. म्हणून काय म्हटलं आहे का वास्तू बांधताना निसर्ग घटांचं दळणवळण सुखकारक होईल अशा पद्धतीने जर वास्तू बांधली तर त्याला आपण चांगली म्हणजे त्या वास्तूत सगळं म्हणजे ती चांगल्या पद्धतीने वास्तू बांधली. यालाच आपण काय म्हणतो, घटबिंब सिद्धांत. लक्षात आले सिद्धांत. ऊर्जा जडत्व सिद्धांत, घटबिंब सिद्धांत. ऊर्जा जडत्व सिद्धांताचा आपल्याला पुढे जाऊन खूप उपयोग करणार आहोत. ऊर्जा जडत्व सिद्धांत आणि हेलिक्स हे आपल्याला उपयोगी पडणार आहे. घटबिंब सिद्धांत पण तेवढंच उपयोगी पडणार आहे, कारण बाह्य अवकाशातले गुणधर्म ते अंतर अवकाशात आपण घेणार आहोत. ठीक आहे. पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. तर 9 वाजत आलेले आहेत. पुढे जाऊया का वास्तुपुरुषाची कथा. त्याला पण अजून 10-15 मिनिटं लागतील. तर थांबूया आज इकडे आपण. हॅलो घ्या ना सर सगळ्यांची. सगळ्यांना थांब सांगायचं तुम्ही थांब, मला काही हरकत नाही घ्यायला. सगळे तयार असतील. ठीक आहे. घ्या सर. चालेल. ठीक आहे. तर वास्तुपुरुषाची कथा. वास्तुपुरुष कसा उत्पन्न झाला त्याबद्दल. आपल्याकडे काही गोष्टी असतात ना, तू मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना शास्त्र आहे, वैज्ञानिक आहे, पण काही गोष्टी आपण त्याला कथेच्या आधारे सांगतो, कथेच्या माहितीने सांगतो. तर वास्तुपुरुषाचं निर्माण का झालं त्याचं सायंटिफिक रिझन काय आहे ते आपण नंतर बघू. बरोबर आहे. कृतयुगात देव आणि दानव यांच्यात भयंकर संग्राम सुरू होता. कृतयुग आपल्याकडे युग झालेत सगळे, त्यातलं एक कृतयुग, बरोबर आहे. त्या कृतयुगात देव आणि दानव यांचा भयंकर संग्राम सुरू झाला. त्या संग्रामात सर्व देव व दानव खूप जोमाजोमाने लढत होते. एकमेकांची पक्षांची बाजू मांडत जोमजोमाने लढत होते. या युद्धात भगवान श्री शंकर आणि अंधकासूर पण लढत होते आणि त्यांच्या भयंकर एकमेकांविरुद्ध भयंकर तेशाने लढत होते. तर या तेशात काय झालं, भगवान शंकरांच्या तिसऱ्या नेत्रात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. शंकर भगवानांना 3 नेत्र आहे. त्या तिसऱ्या नेत्रातनं एक घर्मबिंदू जमिनीवर पडला. घर्मबिंदू म्हणजे घामाचा बिंदू.
आता एवढ्या तिसऱ्या देशाने जर लढत असेल तर थोडाफार धावता येणारच ना. मग त्या तिसऱ्या नेत्रातनं एक धर्मबिंदू काय झाला, तो जमिनीवर पडला आणि त्याच्यात ना एक काही क्षणातच ना त्या धर्मबिंदू शंकराच्या तिसऱ्या नेत्रातनं जर धर्मबिंदू जमिनीवर पडला तर ते किती काय असेल, बरोबर आहे. तर त्यात काही क्षणातच एक भयंकर अतिशय अवाढव्य भव्य प्राणी निर्माण झाला त्या धर्मबिंदूतनं अतिशय अवाढव्य आणि भव्य प्राणी निर्माण झाला. तो इतका भयंकर होता की लढाईमध्ये मृत्यू पावले. आता एवढी मोठी लढाई चालू आहे ना, त्या लढाईमध्ये जे काही मृत्यू पावलेली लोक होती त्या सगळ्यांना खायला लागले. त्या देव दानव सगळ्यांना तो खात होते. काही काळाने शंकराने अंधकासुराचा पण वध केला. त्यावेळी काही काळ एवढी लढाई झाली तर अंधकासुराचा पण वध केला. त्या अंधकासुराला पण त्यांनी खाऊन टाकलं. त्यांनी त्या अंधकासुराला पण खाऊन टाकलं. एवढं सगळ्यांना खाऊन सुद्धा त्याची काही तृप्ती झाली नाही, त्याचं काही पोट भरलं नाही. एवढे सगळे मारलेले जे काय देव दानव होते त्या सगळ्यांना खाऊन सुद्धा त्याचं काही पोट भरलं नाही. म्हणून तो काय झालं, आता लढाईत जे जे वाचले होते त्यांना पण खाण्यासाठी तो पुढे सरसावला. म्हणून काय झालं, हे देव आणि दानव पळायला लागले. त्यांना पकडण्यासाठी तो त्याच्या मागे धावत लागला. मग काय झालं, देव आणि दानव घाबरले आणि ते कुठे जिकडे वाट मिळेल तिकडे पळत सुटले. आता ते पळत सुटल्यामुळे ह्याला काही खायला मिळालं नाही, परत कुठेतरी लपून बसले, बरोबर आहे. मग त्यांनी काय केलं, त्या जो काय भयंकर प्राणी निर्माण झाला होता आणि शंकराच्या तिसऱ्या नेत्रांना निर्माण झाला होता म्हणून त्यांनी परत शंकराची आराधना केली. तो त्याचा जन्मदाता शंकर भगवान, त्याची स्तुती केली आणि त्यांना शंकर प्रसन्न झाले आणि त्यांना काय सांगितलं, काय मागायचं ते माग. तर त्यांनी त्या सगळ्या प्राण्यांना खाण्याची आज्ञा मागितली. त्या प्राण्यांनी जो काही भयंकर राक्षस किंवा भयंकर प्राणी निर्माण झाला होता त्यांनी सर्वांना खाण्याची आज्ञा मागितली. तर भगवान शंकर खुश झाले तर ते काही विचार करत नाही, हो ते त्यांना तथास्तु म्हणून झालं. मग त्यांना तो वर देऊन टाकला. त्यामुळे तो आणखीन उत्साहित होऊन सगळ्यांना खायला धावायला लागला. हे पाहून सर्व देवदानव परत भयभीत झाले आणि ते ब्रह्मदेवाकडे जाऊन थांबले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं अशी अशी परिस्थिती निर्माण झाली, एक भयंकर प्राणी निर्माण झालाय त्या युद्धात आणि तो आम्हाला खाण्यासाठी आमच्या मागे लागला. तर ब्रह्मदेवाने त्या सगळ्यांना काय आज्ञा केली, तर तो जो प्राणी येईल तुम्हाला खायला तर सगळ्यांनी मिळून त्याला पालथा पाडा. आता पालथा पाडल्यानंतर तो खाऊ शकणार नाही ना, आणि पालथा पाडून त्याच्या अंगावर बसा. मग असं त्याच्या अंगावर बाहेरच्या बाजूने त्याला पालथा पाडून त्याच्या बाहेरच्या बाजूने एकंदरीत 32 देवता बसले. बाहेरच्या बाजूने एकंदरीत चारी बाजूने 32 देवता बसले आणि अंगावर बसून आतमध्ये 13 देवतांनी आतील बाजूने बंदिस्त करून त्याला पालथे पाडले होते ना, आणखीन 13 देवतांनी त्याला आतील बाजूने बंद करून ठेवले. अशा प्रकारे काय झालं, सगळे देव आणि दानव त्या प्राण्यांच्या वर बसले. त्याच्यामुळे तो दाबला गेला. मग त्याने बघितलं आपण पूर्णपणे त्या देव आणि दानवाच्या कचाकच सापडलोय, आता आपल्याला काय मिळणार. म्हणून त्याने ब्रह्मदेवाकडे काय केली, गयावया केली, याचना केली का नाही, असं तसं त्याने बरीच काहीतरी याचना केली. मग ब्रह्मदेवाने त्याला अभय दिले आणि त्याला सांगितलं की आजपासून तुला सर्वजण वास्तुपुरुष म्हणून ओळखतील, असा त्याला वर दिला. त्या जो काही प्राणी होता त्याला पालथा पाडला होता आणि त्यांनी जी ब्रह्मदेवाकडे गयावया केली ना, मग त्यानं काय केलं, त्यांना सांगितलं, त्याला वर दिलं का तुला आजपासून लोक जी काय वास्तू बांधेल त्याच्यात तुला वास्तुपुरुष म्हणून ओळखतील आणि तुला पुजतील. तर तो म्हणाला, ठीक आहे, मला वास्तुपुरुष म्हणून ओळखतील, पण माझं खाण्याचं काय, मी खाऊ काय, मला खायला तर काय मिळालं पाहिजे. या लोकांनी पालथा पाडल्या, मला काहीच मिळत नाही खायला. मग ते काय म्हणाले, जेव्हा कोणी नवीन वास्तू बांधेल, नवीन वास्तूत राहायला जातील, त्यावेळी वास्तुप्रवेशाच्या वेळी म्हणजे जेव्हा आपण वास्तुशांती करतो त्यावेळी योग्यरित्या नैवेद्य दाखवून तुझे पूजन व शांती करून घेतील
त्यावेळी तुझी भूक भागेल. म्हणूनच आपण वास्तुशांतीच्या वेळी वास्तुपुरुषाचं आपण काय करतो, निक्षेपण करतो. आणि ते निक्षेपण करताना ती एक प्रतिमा असते, ती आग्नेयाला पुरली जाते. त्या आग्नेयाला का पुरली जाते त्याचं पण महत्व नंतर नाही, पण आता सध्या आपण हे बोलू. बरोबर आहे. पूजन करून शांती करून तुझी भूक भागते, म्हणजे त्यावेळी जर पूजन केले तर, आणि तेच तुझे अन्न होय असं समजून घ्यायचं. तर जी व्यक्ती असं करणार नाही त्या व्यक्तीनं तू भक्षण करू शकतोस. ही कथा आहे. बरोबर आहे. जी व्यक्ती तुम्हाला म्हणजे तुला पूजणार नाही तर तू त्यांना भक्षण करू शकतो. भक्षण करू शकतो म्हणजे काय, तुम्हाला तो त्रास देणार, ती वस्तू तुम्हाला फळणार नाही, त्या वस्तू तुम्हाला त्रास होईल. बरोबर आहे. आता काय असतं, वास्तुपुरुष म्हणजे सोन्याचा पुरायचा असतो. तो सोन्याचा जर तो वास्तुपुरुष हे केलं, सोन्याची एक पत्रा येतो, अग्नीला पुरला, त्याच्यातनं काय होतं, त्या वास्तू सोन्याची अग्नी असल्यामुळे त्याच्यातनं काही रेस प्रसारित होतात किंवा काही ऊर्जा प्रसारित होते आणि ती घरासाठी खूप चांगली असते. आणि आपण होम हवन करतो, वास्तुशांती करतो, तो वास्तुपुरुष जेव्हा अग्नीला पुरतो त्या, म्हणून आपण कधी कधी जमिनीत जर सोनं वगैरे पुरलं तर त्याची ऊर्जा चांगली निर्माण होते आणि ती चांगली ऊर्जा मिळते, म्हणून त्याचा आपण निक्षेपण करतो. बरोबर आहे. मग अशा पद्धतीने वास्तुपुरुषाची आपण पूजा करायची असते. त्याच्यात दुसरं आहे ते त्याच्यात वास्तुमंडल तयार झालंय, म्हणजे त्याच्यामुळे काय झालं, 32 बाजूला बाहेरच्या बाजूने 32 देवता आणि मध्ये अजून 13 देवता आणि दानव बसले. बरोबर आहे. मग त्याची माहिती आता जर तुम्ही इकडे बघाल तर अशा पद्धतीने तो वास्तुपुरुष आहे आणि त्याला पालथा पाडलेला आहे. हे 32 बाजूने हे देव आणि दानव आहे. 32 बाजूने हे जे 32 देव, आणि फक्त देव नाही आहे, देव आणि दानव दोन्ही आहे, कारण तो दोघांना खायला गेला होता ना, मग सगळेच जण ते देवाकडे. मग अशी 32 देव आणि दानव बसलेले आहेत आणि मध्ये ह्या 13 देव आणि दानव आणखीन बसले. ते 32 भाग झालेले आहेत अशा पद्धतीने. आणि 8 हे आहे ते अष्टदिग्पाल आहे, जे 8 आहेत. बरोबर आहे. ते तुमचे अष्टदिग्पाल आहे. मग 8 दिशांना अष्टदिग्पाल स्थापन झालेले असतात. अष्टदिग्पाल, वास्तुपुरुष देवता, अष्टदिशा यात योग्य प्रमाणे समन्वय आपण निर्मिती केली. मग याच्यात योग्यप्रमाणे समन्वय कसा राखायचा, तर पूर्व दिशेला स्नानगृह म्हणजे काय, बाथरूम. आग्नेय दिशेला काय असलं पाहिजे, तर तुमचा स्वयंपाकगृह म्हणजे किचन. दक्षिण दिशेस गृहकर्त्याची खोली म्हणजे कोण, गृहकर्ता मेन ज्याच्या नावावर घर आहे, तो घराचा मुख्य आहे, त्याची झोपण्याची जागा किंवा त्याची रूम ही दक्षिण दिशेस असली पाहिजे. नैऋत्य दिशेत काय असलं पाहिजे, स्टोर रूम, ज्याच्यात जास्तीत जास्त वजन येईल, म्हणून नैऋत्य दिशेत स्टोर रूम केला आहे. पश्चिमेस भोजनगृह, मग पश्चिमेला जेवायला बसलं, जेवताना शांतता असली पाहिजे, गारवा असला पाहिजे का नाही, म्हणून पश्चिमेस काय करतात, भोजनगृह असतं, म्हणजे शांतपणे जेवता येईल. बरोबर आहे. वायव्येस धान्याचे कोठार, वायव्येस धान्याचे कोठार म्हणजे तिकडे जर धान्याचे कोठार केले तर ते वेळेवर तुम्हाला पुरून उरतं. ते धान्य आहे ते पुरून उरतं, व्यवस्थित वापरलं जातं, म्हणजे जास्त वेळ ती राहत पण नाही आणि कमी पण पडत नाही, म्हणून वायव्येस धान्याचे कोठार करायचे. उत्तरेस कोशागार, म्हणजे पैशाशी रिलेटेड जे काय गोष्टी असतात ते, आणि ईशान्येला देवघर. अशा पद्धतीने जर तुम्ही घराची रचना केली वास्तूची तर तुम्हाला जास्तीत जास्त शुभत्व मिळते. बरोबर आहे. मग वास्तुशांती त्या पद्धतीने तुम्ही केली तर त्याच्यात आरोग्य, ऐश्वर्य, सुख, शांती सगळ्यांसाठी ते चांगलं असतं. तर ही तुमची आहे वास्तुपुरुष कथा आणि ह्या तुमच्या सगळ्या वास्तूच्या देवता पद्धती. ईशा शिकी, हे ईशा कुठे आहे तर डोक्यावर आहे, त्यांची जागा दाखवली, कुठले देव दैत्य कुठे बसले आहेत त्यांची जागा दाखवली त्याप्रमाणे. हे आपण आता पुढच्या वर्गात बघूया. ठीक आहे. पुढच्या वर्गात त्या 32 देवतांबद्दल सांगेन आणि वास्तुपुरुषाची कथा परत छोटीशी थोडक्यात सांगेन आणि मग ठीक आहे. अच्छा, दुसरं काय, पुढचा वर्ग आपण गुरुवारी घेतला तर चालेल का? शुक्रवारी मी थोडा बाहेर जाणार आहे, तर गुरुवारी 8 ते 9 हा वर्ग घेतला तर चालेल का? सर तारीख काय? गुरुवारी तारीख आहे 31, सॉरी 30 तारीख आहे. 30 तारीख आहे. संध्याकाळी 8 ते 9 सगळ्यांना चालेल ना गुरुवारी?
हा, कारण नाही तर मग गॅप वाढत जाईल. मला शुक्रवारी मी थोडा बाहेर आहे, त्याच्यामुळे तो गॅप वाढत जाईल. आपण गुरुवारी 8 ते 9 घेऊया. ठीक आहे, त्या गुरुवार पुरतच फक्त. मग पुढच्या वेळी शुक्रवारपासून कंटिन्यू होईल. ठीक आहे, तर गुरुवारी 8 ते 9 घेऊया. मी टाइम त्याप्रमाणे तुम्हाला मेसेज पण टाकेन गुरुवारी. ठीक आहे, मग गुरुवारी मेसेज बघा, संध्याकाळचा वगैरे मेसेज टाकेन किंवा सकाळचा मेसेज टाकेन. चालेल, मग थांबूया आज आपण इकडे. ओके. ठीक आहे. हरिओम. हरी हरिओम. हरिओम. हरिओम सर. हरिओम.